एक गर्भवती आई आपल्या 2 चिमुकल्या मुलींना घेऊन विहिरीत उडी मारून स्वतःला संपवते। ही घटना साताऱ्यातील कारी गावातून समोर आली आहे, जी ऐकून कोणाचंही काळीज थरथर कापेल। गौरी गणपती विसर्जनाच्या अवघ्या 3 दिवसानंतर एक गर्भवती आई आपल्या 2 चिमुकल्या मुलींना घेऊन विहिरीत उडी मारून स्वतःला संपवते। ही आई होती ऋतुजा उर्फ श्रद्धा विशाल मोरे। वय अवघं 27 वर्ष। ती 6 महिन्यांची गर्भवती होती। ऋतुजाला आधीच 2 मुली होत्या, स्पृहा विशाल मोरे वय 3 वर्ष आणि त्रिशा विशाल मोरे वय 6 वर्ष। या घटनेत स्पृहा आणि ऋतुजाचा मृत्यू झाला, पण नशीब चांगलं होतं म्हणून मोठी मुलगी त्रिशा वाचली। त्रिशानं विहिरीत एका झाडाच्या फांदीला घट्ट धरून स्वतःचा जीव वाचवला। ही घटना अपघात नव्हती, ही होती अत्याचारातून जन्मलेली हतबलता। मिळालेल्या माहितीनुसार ऋतुजावर नवरा आणि सासू यांच्याकडून सातत्याने मारहाण होत होती। तिला माहेरी जाण्याची परवानगी नव्हती। ऋतुजाचे वडील गेल्यानंतर तिचा माहेराशी संपर्कही तोडण्यात आला होता। कोणालाही फोन करायलाही परवानगी नव्हती। घटनेच्या दिवशी ऋतुजाने लपून आईला शेवटचा फोन केला होता। मला घ्यायला या, अशी ती विनवणी करत होती, पण वेळेत कोणी पोहोचू शकलं नाही। ती स्वतः मुलींना घेऊन माहेरी जाण्यासाठी घरातून निघाली होती। मात्र कारी बस स्टॉपवरून नवरा आणि सासू तिला पुन्हा घरी घेऊन गेले। तेथे पुन्हा मारहाण झाली आणि त्यानंतर जे घडलं ते शब्दात सांगणंही कठीण आहे। नवरा आणि सासू साताऱ्याला बाहेर गेले आणि त्यांच्या मागे त्या घरात राहिली एक असहाय्य गर्भवती आई आणि तिच्या 2 लहान मुली। काही वेळातच ऋतुजाने आपल्या 2ही मुलींना घेऊन विहिरीत उडी मारली। ही घटना फक्त आत्महत्येची नाही, ही आहे घरगुती हिंसाचाराची जिवंत किंमत। एक आई गेली, एक 3 वर्षांची चिमुकली गेली आणि एक 6 वर्षांची मुलगी आयुष्यभरासाठी जखमी झाली। आज प्रश्न खूप आहेत। जर ऋतुजाला वेळीच ऐकलं गेलं असतं, जर तिला माहेरी जाण्याचा अधिकार दिला असता, जर मारहाणीला थांबवलं असतं, तर आज एक कुटुंब उद्ध्वस्त झालं नसतं। घरगुती हिंसाचाराकडे दुर्लक्ष करू नका। वेळीच मदत घ्या, वेळीच आवाज उठवा, कारण एक आवाज एक जीव वाचवू शकतो। फॉलो करा विस्तार मराठी, खरी बातमी, भावना आणि सत्य मराठी।